गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल गाईज. पावसाची शक्यता आहे आणि आम्ही बनवतोय मॅगी. तर दीदी चुलीवरची मॅगी बनवते गाईज. तर आम्ही इथे मॅगी बनवणार आहोत आणि इकडे मटेरियल काढलंय, पण जरा पावसाची भीती वाटते, पाऊस येऊ शकतो. पण मला मॅगी चुलीचीच खायची होती. लेट्स सी काय होतं, आता बघूया पुढे. तोपर्यंत मी तेल टाकते. तोपर्यंत गडगडाटचा आवाज येत असेल. पाऊस भरलाय, बघा तुम्ही, पाऊस किती भरलाय. गाईस, मी आता लसूण टाकते. मला गावी आल्यावर चूलच पाहिजे बाई. तर गाईस, ती सुकी रोटीवाली पोरगी आहे. सुकी रोटीच बोलतात ना. पाऊस आला. असं नको बोलू, मी तुला टाकून घरात. हा दीदी, मला अंगावर पाणी पडलं. गाईस, पावसाची भीती आहे आणि आम्ही तरी पण मॅगी बनवत आहोत. अभी मजा आएगा ना भिडो. गाईस, कांदा पूर्ण लाल झाला पाहिजे, एकदम पूर्ण लाल लाल. आणि आमची कढई पण हलते. आम्ही काहीच प्रॉपर केलं नाही. शाबास बेटा. गाईज, अनफॉर्च्युनेटली पाऊस पडलाय, त्यामुळे आम्ही इथे आलोय किचन मध्ये गपचूप. रिस्क नाही घेणार, सामान सगळं भिजलं असतं पावसाने. गाईज, कांदा असा लाल झाला पाहिजे, बघा तुम्ही. एकदम मस्त पिंक कलर आला पाहिजे कांद्याला. मी लसूण आणि कांदा टाकलेला आहे आता स्टार्टिंगला. पहिला तेल टाकलेलं, नंतर लसूण आणि कांदा टाकलेला. आता मी टाकते टोमॅटो, जो एवढा जाडा जाडा कापलाय. गाईस, कांदा टोमॅटो चांगला शिजला. आता मी हळद टाकते थोडीशी. आणि घरचा मसाला टाकते. जास्त तिखट नाही हा, म्हणून जास्त टाकलंय. आणि मीठ टाकते आता. थोडंसं, कारण की मॅगीच्या मसाला पण मध्ये मीठ असतं म्हणून. ते मी कारण की मी तेल कमी टाकलेलं आणि शिजत पण ठेवलेलं. आता मी गरम मसाला टाकते. बस. आता कोरिएंडर पावडर टाकते. आणि हा मॅगी सेपरेट मसाला आहे, तर मॅगीचा सेपरेट मसाला टाकतो. गाईस, सेपरेट मसाला जरा टेस्टी असतो. गाईस, तो आपला सेपरेट मसाला जो असतो तो जरा टेस्टी असतो. दाखवतो. गाईस, मी ऑलमोस्ट सगळे मसाले टाकले आहेत. आता आपण मॅगी टाकूया. गाईस, मी आता मॅगी टाकते. गाईस, मॅगी टाकून झाली आहे. आता आपण ह्याचे मॅगी मसाला टाकूया. मला चुलीवर बनवायचं होतं गाईस, यार काय करू. तर मी मॅगी मसाला टाकते, जे मॅगीच्या पॅकेटमध्ये असतात. थोडंसं पाणी टाकते. कोथिंबीर लास्ट बाकी आहे.
गाईज आता फायनली आपली मॅगी झाली आहे. तर कोथिंबीरची जरा चव लागण्यासाठी मी कोथिंबीर पण मिक्स करते याच्यात. जरा कोथिंबीरची चव लागेपर्यंत मी गॅस चालू ठेवते आणि त्याच्यानंतर आम्ही खायला बसू बाहेर. गाईज मॅगी झाली आहे आणि खाते. बोल कशी झाली आहे, जोरात बोल. एक नंबर झाली, कारण की मी बनवते. ते कोणी बनवली ते कळलंय लोकांना. गाईज माझा अवतार तुम्ही बघू शकता, कारण की मी मेकअप नाही केले. मेकअप नाही केलं, सॉरी. मेकअप पण चांगली दिसते. ओ माय गॉड, थँक्यू सो मच गाईज. चीअर्स. बघा कशी दाखवत खाते तुम्हाला. काय झाली आहे गाईज, एकदम झणझणीत आणि चिकन सारखी फ्लेवर येत आहेत. असं वाटतं मी चिकन खाते. मी चिकन नाही खात गाईज. एक नंबर झाली. वास तसाच येतो जसं नॉनव्हेज. हां, वास तसाच येतो आणि झाली पण मस्त एकदम. गाईज तुम्हाला रेसिपी भेटली तर तुम्ही पण नक्कीच अशी मॅगी ट्राय करा, तुम्हाला पण नक्कीच आवडेल. आणि मला बाहेर बसून खायचं होतं, पण बाहेर पाखरं आली आहेत मोठी मोठी. चला गाईज मी एंड करते ब्लॉग. तर गाईज तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझ्या यूट्यूब चॅनलला गाईज. बाय गाईज.